ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नव साथी दुरी दवडी ते दुष्ट गुण न मिळे निशश ते दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार सालवी कामार भोगोलिया भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमार जय जय विठोबा वर्म जयाची हाती भक्तीची देवर्म जयाची हाती भक्तीची देवर्म भक्तीचे ते वर्म जयाची घरी शांती क्षमा
दया भक्तीचे ते वर्म दयाची हाती भक्तीचे ते वर्म दयाची हाती भक्तीचे ते वर्म दयाची हाती
पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत गुरुबा काका महाराज की, शिव पार्वती शिव हर हर महादेव. हरे विठ्ठला 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 विठ्ठला. कर्म जयाची हती, तया घरी शांती क्षमा दया. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होवनिया. भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची,
गुरुदेवांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो नियत गजाननं भूतगणादिसेनु कपेत जम्बुफल चारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं भजे वज्रेक मंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपीच गुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्ण नागरं विठल विठल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविकाय का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत विठल कुंडली कवर दे हरी विठल श्री ज्ञानदेव विठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे कीर्तन निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान मेरू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगमान्य जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अखिल विश्वाला पावन करणाऱ्या चंद्रभागा मातेप्रमाणे असणाऱ्या अभंग संहितेतील अभंग गाथ्यामधील 4092 अभंगापैकी 3193 क्रमांकाचा 5 कडव्याचा अभंग आहे. विठ्ठल निवडलेल्या अभंगाची अर्थपूजा मांडत असताना अल्पशा परिहार देणं अगत्याचा तो असा. काय नाव आहे हा? वैकुंठवासी तात्या गेंदेव भद्रे यांच्या 12व्या पुण्यस्मरणानिमित्तानं ही आजची भद्रे परिवारांच्या वतीनं ही एक दिवसीय कीर्तनाचं आयोजन आणि त्या निमित्तानं हा निवडलेला अभंग प्रस्तुत प्राप्त सेवेकरता उपस्थित सर्व श्रोतृवर्ग विनेकरी टाळकरी गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादक सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करून सेवेला सुरुवात करू. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भक्ती केल्याच्या नंतर काय फलश्रुती प्राप्त होते. एक 9 ते 10 फलाची या ठिकाणी महाराजांनी काय केलेला उल्लेख केलेला आहे. एक 8-9 फळ सांगितले या अभंगामध्ये. ते फळ तुम्हाला प्राप्त होतील पण कधी? भक्ती केल्यानंतर. मग काही जणांच्या मनामध्ये डोक्यामध्ये शंका निर्माण होईल, आम्ही पण भक्ती करतोच, आम्हाला अजून अर्ध फळ पदरात पडलं नाही आणि महाराजांच्या पदरात 8-9 फळं पडली आणि आम्हाला का पडली नाहीत. एक शंका मनात तुमच्या येईल. त्या शंकेचं निरसन ह्या अभंगामध्ये मान्य. तुम्ही सामान्य जीव, तुम्ही आम्ही सर्वजण भक्ती करतोय, संतही भक्ती करतात. 2 व्यक्ती एकच कार्य करत असतील, एकाला चांगल्या प्रकारचं फळ पदरात प्राप्त होते आणि एकाला प्राप्तच होत नाही. कारण काय? तर त्यांच्या क्रियेमध्ये कुठं तर फरक आहे. क्रियेमधलं वर्म चुकलेलं असावं. त्या अर्थी दोघांनाही कर्म करून दोघांनाही सारखं फळ न मिळण्याचं कारण तेच आहे. सामान्य जीवही भक्ती करतात, संतही भक्ती करतात, पण संत जे पद्धतीने भक्ती करतात तशी आमच्या जीवाकडून भक्ती होत नाही. म्हणून त्या भक्तीचं वर्म महाराज या अभंगामध्ये सांगतात. भक्तीचे ते वर्म जयाची हाती आणि तया घरी शांती क्षमा जया. परमार्थ करून भक्ती करून बी आमच्या घरी क्षमा नाही, शांती नाही, दया नाही. वारकऱ्यानं शांत असलं पाहिजे का नाही? क्षमाशील असलं पाहिजे का नाही? आपणाला राग आला नाही पाहिजे. जरी आपल्या भावानं आपला ऊस जाताना आपल्या वाटेवर पाणी सोडलं तरी आपण रागावायचं.
गळ्यात माळ टपोरी घालून मोठा लटगंध लावून कीर्तनात उभा राहून वारी करून जर राग येत असेल, भक्तीचं वर्म चुकले. त्याच्या घरी शांती राहत नाही, याचा अर्थ भक्तीचं वर्म चुकले. भक्तीचे ते वर्म आहे. या वर्मानं केलेली भक्ती असेल तर त्याच्या घरी पहिल्या चरणात तीन फळं सांगितली. तया घरी शांती, क्षमा, दया. त्याच्या घरी क्षमा, शांती आणि दया राहते, पण वर्मानं भक्ती केलेली पाहिजे. चौथं फळ सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये. अष्टमहा सिद्धी उळंगती द्वारी. अष्टमा न वजती दुरी दवडिता. जगामध्ये 8 सिद्ध्या सांगितल्यात. नवनाथ ग्रंथामध्ये त्या सिद्ध्याचा उल्लेख आलेला आहे. अहिमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ते, प्राक्यम्या अशा काहीतरी आहेत. त्या 8 सिद्ध्या आहेत. त्या 8ही सिद्ध्या त्याच्या दारात ओळंगतात. म्हणजे काय करतात? जात नाहीत. कितीतरी हाकललं तरी ते जसं कुत्र गोंडा गोळतं बघा, किती हाकलून लावलं तर जसं जात नाही, तशा त्या सिद्ध्या जात नाहीत महाराज. किती हाकलून लावण्याचा प्रयत्न करा. कोणाच्या? वर्म जाणून भक्ती करणाऱ्या भक्ताच्या. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी. हे चौथं फळ सांगितलं. 5वं फळ सांगतात ते दुष्ट गुण न मिळे निशेष. वर्म जाणून भक्ती करणाऱ्याच्या जवळ दुष्ट गुण मिळत नाही. मिळतो का दुष्ट गुण? मग ज्याच्याकडे दुष्ट गुण आहे तो भक्तच नाही, ते फक्त दांभिक भक्ती त्याची लोकांना दाखवण्याकरती. आतले जर दुर्गुण गेले नसतील तर मग काय उपयोग आहे? म्हणून त्याची भक्तीचं वर्म चुकलंय. ते दुष्ट गुण न मिळे निशेष आणि चैतन्याचा वास झाला माझी. त्याला प्रमाण अजून एक समर्पक प्रमाण महाराज दुसरं बसतं. कोणतं? चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कवन्यांग. दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर. आणि त्या अभंगाचं शेवट चरण. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी आणि पाहता अवगुण मिळेची ना. ह्या संतांची उपमा देण्याकरता हे 4 प्रकार सांगितले त्या अभंगात. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हिन कवन्यांग. चंदन सांगितला, परी सांगितला, साखर सांगितली आणि दिवा सांगितला. यांच्यामध्ये म्हणजे अवगुण नाही. त्यांना उपमा दिली संतांची. तो अभंग वेगळा आहे, पण त्यांच्यात तरी कुठं ना कुठं प्रत्येकाकडे एक दुर्गुण आहेच महाराज. चंदन सगळ्या झाडांना काय करतो? आपला सुवास देतो सगळ्या झाडांना. पण 2 झाडांना चंदन आपला सुवास देत नाही. म्हणजे चंदनापाशी सुद्धा विषम भाव आहे. संतापाशी आहे का विषम भाव? नाही. म्हणून चंदन हा संतांच्या उपमेला कमी पडला. चंदन 2 जगातल्या चंदनाने बोरी व्यापी आल्या. कसलेही मग आणा, येड्या बाबळी जाऊ द्या, त्याच्या संगतीत कसलेही झाड जाऊ द्या, सभोवताली चंदन करीतोची जाय. पण 2 वनस्पतीला चंदन आपला सुवास देत नाही. त्या 2 वस्तू कोणत्या आहेत माहिती आहे का? माहिती असाव्या. चंदन त्या 2 वनस्पतींना आपला सुवास देत नाही, आपला दर्जा देत नाही, आपल्यासारखं करत नाही. त्या 2 वनस्पती आहेत. एक आहे बांबू आणि एक आहे केळी. कारण केळी आहे आतून पोकळ, बांबू आहे वरल्या गाठीचा. परमार्थात आतून पोकळ गाठ असणाऱ्याला किंमत नाही. म्हणून चंदन म्हणतो या असल्या गोष्टीला मी चंदनासारखं करू शकत. हा चंदनाचा दुर्गुण आहे. बर, दुसरं सांगितलं परीस. परीस लोखंडाचं सोनं करतो. लक्ष देऊ नका. परीस लोखंडाचं सोनं करतो पण खापराचं करीत नाही. खापरास परीस काय करी करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुस. खापरास परीस काय करी. किंवा परीस लोखंडाचा परीस करीत नाही, आपलं स्वरूप देत नाही तो. पुन्हा दुसरा दृष्टांत सांगितला दिव्याचा. दिवा काय करतो? प्रत्येक वस्तूला आपलं स्वरूप देतो. स्वरूप देतो पण किंमत कमी करतो. त्याचा एक तेवढा दुर्गुण आहे. सगळ्यांना प्रकाश जरी देत असला, चोर साव घरमालक चोराला जरी प्रकाश सारखा देत असला, दुजा भाव दिव्याच्या जवळ नसला. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. दीपकाच्या ठिकाणी दुजा भाव नाही. उंबऱ्यावर लावलेला दिवा बाहेरही प्रकाश देतो, आतही प्रकाश देतो. मालकालाही प्रकाश देतो, घरात चोर शिरला तरी चोराला सुद्धा देतो. दिव्यानं असा विचार केला का चोर घरात गेल्यावर आता आपल्या मालकाची चोरी करायला ह्याला प्रकाश द्यायचा नाही.
कुणीही त्याच्या जवळ आला की प्रकाश देणं हे त्याचं काम आहे. पण त्या दिव्याच्या अंगात सुद्धा एक दुर्गुण आहे. कोणता? आपलं चैतन्य स्वरूप देत असला तरी स्वरूप दिलं की त्याची किंमत कमी करतो. मग ते तुम्ही दृष्टांत ऐकलंय बघा. एक मुंबईला राहणार जावाई होतं, मुंबईला राहणार, खेडेगावातलं त्याला काहीच माहित नव्हतं. दिवाळीत गावाकडे आलं आणि दिवाळीत पंत्या लावल्या. त्याला पंत्या म्हणजे काहीच माहित नाही. त्याने मेहुणीला विचारलं, लाडक्या मेहुण्याला विचारलं, म्हणजे हे काय? त्यांनी सांगितलं, दाजी हे सूर्याचं पिलू आहे म्हणले. कशाला? पंतीला. सूर्याचं पिलू म्हणले. तो म्हणला, मुंबईला आपल्याला असलं नाही, मला एखादं घेऊन जावं, पण चोरून न्यायचं. आता असं कसं न्यायचं? त्याची एक सगळे झोपी गेल्यावर एक सूर्याचं पिलू म्हणून एक पंती उचलली, पण लपवून ठेवायची. कुठं लपवून ठेवायची? गावाच्या शेजारीच सासऱ्याची 10,000 पेंड्याची बलीम होती, त्याच्यात नेऊन लपवून ठेवलं ते सूर्याचं पिलू. सूर्याचं पिलू म्हणून दिवा. आता मला सांगा, दिव्यानं त्या कडब्याला आपलं स्वरूप दिलं, पण किंमत वाढली का कमी झाली? आदल्या दिवशी 20 रुपयाला पेंडी होती, सकाळी राख झाली आणि सगळं गाव विजवायला मोठा पाटलाची ती बलीम होती म्हणून. आणि ही विजवायला, त्याच्यात ही म्हणते सारखा बाजूला माझं सूर्याचं पिलू कुठं ठेवले बघू दे. तुझ्या सूर्याच्या पिल्यानं तर एवढा खेळ केला. दृष्टांत संपला. म्हणजे दिव्याकडे हा दुर्गुण आहे. साखरेकडे सुद्धा दुर्गुण आहे. कोणता? सर्वांगी दीपा नाही पाठीपोटी अंधकार, सर्वांगी साखर आवगी गोड. साखर सर्व अंगानं गोड आहे. कुण्याही अंगानं खावा, साखर गोडच आहे, पण सर्वांना गोड नाही. साखर सर्वांना गोड नाही. मधुमेह झालेल्या माणसाला साखर नाही गोड नाही, मला ती गोड होऊ शकत नाही. तसा या चारी असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी दुर्गुण आहे, एखादा दोष आहे, पण संतांच्या जवळ एकही दुष्टगुण पाहायला भेटत नाही. म्हणून ते न मिळे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. किंवा तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. आणि महाराज म्हणतात पुढं 4थ्या चरणात सांगतात, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची. त्यांचं चित्त संतुष्ट असतं, पण कसं असतं? सतत असतं. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 14व्या श्लोकामध्ये माऊली वर्णन करतात, संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मय अर्पित मन बुद्धिर्यो यो मद भक्तासमे प्रिया. वारशे विन सागरू जैसा जळे नित्य निरभरू देवी निरोपचारू संतोषी जो. संतुष्ट सतत सर्व काळ असणारं साधूंचं जीवन आहे. आणि त्रिगुणाची हळहळ तुटली जाते. हे त्रिगुण एक एक गुणाची हळहळ कशी आहे? 14वा अध्याय बघा. सत्व गुणाची हळहळ काय, राजस गुणाची हळहळ काय आणि तामस गुणाची हळहळ काय. पण या तिन्ही गुणाची हळहळ तुटली जाते, कारण संतुष्ट सतत चित्त सर्व काळ झालेलं असतं. नव्हे शेवटची फलश्रुती भक्ती वर्मान केलेल्या भगवत भक्ताच्या पदरात पडत असतं. ते फळ कोणतं? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. त्या भगवत भक्ताचा संपूर्ण जो काय भार आहे, भगवान परमात्मा कामार म्हणजे दास होऊन चालवतो. एवढी फळं मिळतात भक्ती केल्यावर. पण ती भक्ती कशी असावी? वर्मान केलेली असावी. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल. विषय अभंगामध्ये फलश्रुतीचा आला. या फलश्रुतीहून असं चिंतन करता येईल, मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव काही ना काही फळाच्या अपेक्षेने जीवन जगतोय. काहीतरी फळ मला मिळालं पाहिजे. बिगर फळाचं कोणीही कोणतंच कर्म करत नाही. झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणसं जे पळतात, कशा करता? काहीतरी पदरात फळ पडलं पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे. आणि मग ज्या गोष्टीपासून आपल्याला फळ मिळतंय, ती गोष्ट लांब जरी असली तर त्याच गोष्टीचं माणूस ध्यान करतोय. आणि ज्या गोष्टीपासून जर फळ मिळत नसेल आणि ती गोष्ट जर जवळ असेल, त्या गोष्टीकडे मनुष्य लक्ष देत नाही. देतो का? अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. ज्ञानोबारायांच्याकडे दृष्टांताला कमी नाही. म्हणून तर ज्ञानोबारायांनी मला वाटतं 5वा का 6व्या अभंग हरिपाठातला त्याचा शेवट चरण आहे बघा. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. दृष्टांताची मात. दृष्टांताला कमीच नाही. विषय काय चाललाय आपला? आपल्याला त्या गोष्टीकडून जर फळ मिळत असेल तर ती गोष्ट इथं नसेल, कितीही दुरांतरावर असेल तर आपलं ध्यान कोण्या वस्तूकडे असतं?
लांब असलेल्या वस्तूकडे. पण ज्या गोष्टीकडून आपल्याला काहीच प्राप्त होत नसेल तर आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, आम्ही त्याचं ध्यान करत नाही. उदाहरण आहे का, शेतकरी आहे, शेतकरी त्याच्या जवळ त्याच्या घरात आणि शेतात दोन वनस्पती आहेत. कोणत्या? शेतात वनस्पती आहे ती द्राक्षाचा मळा, शेत आहे 3 किलोमीटर, आणि घरातली जी वनस्पती आहे ती माझ्या पाठीमागे असलेली तुळस. या दोन्ही काय आहेत? वनस्पती आहेत. मग मला सांगा, खरं 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 इमानदारीनं सांगा. इमानदारीनं नाही सांगलं तर तुम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या शेजाऱ्याची शपथ आहे, खरं सांगा. त्या शेतकऱ्याचं खरं लक्ष कोणावर असेल? द्राक्षाच्या बागेवर का तुळशीवर? बाग 3 किलोमीटरला आहे, तुळस दारात आहे. जयाची द्वारी नाही तुळशी वृंदावन, जाणावे ते घर स्मशान. दारात तुळस आहे पण तुळशीकडे लक्ष नसतं का? तिच्यापासून काय फायदा आहे म्हणतो? तुळशीच्या झाडाखाली आता असा उन्हाळा लागला म्हणून बसायला येतं का? 4-2 म्हशी बांधायला येत्या त्या का? तिचं लाकूड घेऊन कुठं काय कोपट बनवा म्हणलं तर तिचं लाकूड कामाला येतं, काय येतं? पण द्राक्षापासून इन्कम मिळतो म्हणून त्या द्राक्षाला विकत आणून दूध घालावं लागतं बुडाला. ओवी आहे तशी, ओवी सांगन मी. पण तुळशीला फुकटचं पाणी तांब्यावर कोणी ओतत नाही का? तिच्यापासून फायदा नाही, द्राक्षाच्या मळ्यापासून फायदा आहे. तुळशीची या झाडा, ओवी आहे का ज्ञानोबारांची? तुळशीची या झाडा दुरोणी न घाली शिंतोडा, परी द्राक्षाची या बुडा दुधाची घाली जे. जवळ तुळस आहे हो, पण तिला शिंतोडा सुद्धा असा करीत नाही, पाणी ओतायचं लांबच राहिला असा सुद्धा करीत नाही. पक्का पाकिस्तानी. तुझ्या दारात तुळस असून जर तुला पाणी घालता येत नसेल, तिच्या नुसत्या प्रदक्षिणेमध्ये इतकी ताकद आहे, इतकं पुण्य आहे. पाणी घालण्यामध्ये, पाणी घातल्यावर काय मिळतं, दर्शन घेतल्यावर काय मिळतं, किती पाप जळतात, किती पुण्य मिळतं. नामदेव महाराजांचा गात्यात नाथ महाराजांनी तुळशी महात्म्य सांगितले. जरा हे अभंग बघत जावा, तुळशी महात्म्य. किंवा तुमच्या मोबाईलवर काढा, एक मराठी ऍप्स आहे, मराठी भजनी मालिका म्हणून काढा, तिच्यात तुळशी महात्म्याचे अभंग येतील. एकाच ऍप्स मध्ये इतकं दिलंय, त्याच्यामध्ये पूर्ण काकडा दिलाय, पांडुरंगाष्टक आहे, ज्ञानेश्वराष्टक आहे, पूर्ण ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतला 9वा 12वा 15वा अध्याय आहे. आंधळा पांगळा मुका बहिरा जोगी काकड्याचे अभंग, पसायदान, वाराचे अभंग, सगळ्या संतांच्या समाधीचे अभंग, सगळ्या संतांच्या गवळणी, एवढं एका ऍप्स मध्ये. याचा वापर त्याच्यासाठी करत जावा जरा कधीतरी चांगला. उठलं की सुटलं रील बघत जाऊ नका, रील बघून दुनिया बिघडली. बाया स्वयंपाक सुद्धा नीट करीना त्या, ती बघत बघतच फुलणी द्यायला बिचारी. आणि तसलं तू बघत बघत केलेलं जर त्यानं खाल्ल्यावर कीर्तनात नाचल काय? ती डीजे पुढे पुन्हा हलवीला अंग तिकडं. कर्म आपलं इथं चुकतंय दादानो. आपण काय करतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. संस्कृती मातीत घातली. उगा ऐकायचंय म्हणून ऐकायचंय, करायचंय म्हणून करायची. किती कीर्तन ऐका, किती कथा ऐका, बदल होत नसल तर तुमच्यात डुकरात काय बदल नाही का? किती मोठ्या ढिगाऱ्यावर बुंदीच्या सोल्यावर डुकर बुंदी खाईल. बुंदी गोड नाही का? डुकराला लागत नाही. कीर्तन गोड नाही का? त्याच्या वर्गातला असल्यामुळे लागत नाही. बदल पाहिजे बघा, बदल पाहिजे. नाही नाही, परमार्थामध्ये बदलाला किंमत आहे. जवळ आहे, दारात तुळस आहे, पण त्याला पाणी घालत नाही. जाऊ द्या, व्यवहारातलं सांगू का अजून खाली येऊन? व्यवहारातलं लांबच्या वस्तूपासून फायदा असेल तर माणसं त्याच्याकडे लक्ष देत, जवळच्या वस्तूकडे. आता याचा अगोदर क्लिअर करू. हे दृष्ट अदृष्ट, तुळशीपासून दृष्ट फल दिसत नसलं म्हणजे दिसायला फळ दिसत नसलं तर अदृष्ट फल मात्र तुळशीच्या जवळच आहे. द्राक्षाच्या मळ्यापेक्षा तुळशीपासून जेवढं फळ मिळतं तेवढं द्राक्षापासून मिळत नाही. ते अदृष्ट फल आहे. अदृष्ट म्हणजे दृष्टीला दिसत नाही पण प्राप्त आहे. काय आहे? जास्त वाढवत बसत नाही. तुम्हा आम्हाला जीवन जगण्याकरता एका घटकाची गरज आहे, फक्त नाक 5 मिनिटं बंद करा. श्वास, श्वास म्हणजेच हवा, आणि हवा म्हणजेच तो प्राणवायू, प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन. तुम्हा आम्हाला मानवाला जीवन जगण्याकरता ऑक्सिजनची गरज आहे. बाकीचे सर्व झाडं 12 तास कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि 12 तास ऑक्सिजन सोडतात. पण तुळस एकमेव अशी वनस्पती आहे 24 तास ऑक्सिजन सोडते. तुळस कोरोनाच्या काळात कळाला असेल ऑक्सिजनची किंमत. 1 सिलेंडर लावायला काय पैसा मोजावा लागला तो. 24 तास माता माऊली काय करते?
ऑक्सिजन देते तो आम्हाला का साधा फायदा आहे? तिनं जर हा ऑक्सिजन सोडायचा जर गुण सोडला तडपडून मरचाल, तडपडून. मग बसा जाऊन ह्याच्या बागेत, द्राक्षाच्या बागेत, लटका त्या गडाला, उपयोग नाही. हा तिचा अदृष्ट फायदा आहे, अदृष्ट फळ आहे तिचं. पण जवळ ते अदृष्ट आहे, कळत नाही म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष आहे. तसंच आहे. अजून एक अगदी व्यवहारातलं दृष्टांत सांगतो तुम्हाला. अजूनही मगाच्या सारखं थोडं मला इमानदारीनं उत्तर द्या. प्रत्येक आता पुरुषांनी उत्तर द्यायचं, महिलांनी नाही, पुरुषांनी. पुरुष मंडळीला माझे हात जोडून विनंती आहे, एक उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. काय? आपल्या घरात जवळ, आपल्या घरात आपले आई वडील असतात, बरोबर आहे, आणि आपले सासू सासरे आपल्या जवळ असतात का? ते कुठं असतात? सासरवाडीला. मग कोणाची 4 किलोमीटर असेल, कोणाची 10 असेल, कोणाची 100 असेल, 50 असेल, 1 किलोमीटरला असेल. नव गावात जरी असली तर अंतर काहीतरी असेल का नाही? पण सगळ्यात जवळ मायबाप आहेत का सासू सासरे? आपल्या जवळ कोण आहे? जवळ. पण मायबापापेक्षा लक्ष, मायबापावर लक्ष आहे का सासू सासऱ्यावर? खरं इमानदारीने सांगा बरं. असलं विचारता म्हणून तर कीर्तनात उभारावं वाटत नाही. अरे व्यवहार आहे, खरं आहे. आपले जन्म दिलेले मायबाप आपल्या उशा पायत्याला आहेत, पण त्या आई वडिलांकडे लक्ष नाही. आई 8 दिवस आरडते, बाळ्या माझी गुळी संपल्या रे, आणायला येईल की मग, दम निघ नाही का मग. पण नुसता सासूचा अगर सासऱ्याचा फोन यावा असा पळतो महाराज गाडीला किक मारून. का? सासरवाडीकडून काहीतरी मिळण्याची अपेक्षा आहे. आता 17 तारखेपासून तो महिना चालू होणार आहे. आता तर सगळे जावई सनाट सासरवाडीला सुटणार. 17 मे अजून एक महिना राहिला, बरोबर एक आज महिना बरोबर चालू होईल. तो महिना कशाचा? दुहंड्याचा महिना, म्हणजे जावयाचा, मेजवानीचा महिना. बरं त्यानं दुहंड्यात घातलं तर बरं, तुला नाही जर दुहंडी घातली तर मग बरं आहे. संपला माझा विषय. मला म्हणायचं आहे काय, आपणाला फळ मिळणारी वस्तू दूर असेल तर आम्ही तिच्याकडेच लक्ष देतो. फळ न मिळणारी वस्तू असेल, जवळ असेल, तर आम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करतो. आता आई वडिलांकडून दृष्ट फल जरी नसेल तर अदृष्ट फल आई वडिलांपेक्षा कोणाकडून मिळणार आहे? मला बोला. अरे तुला प्रत्यक्षात आई वडिलांनी आता काय देत नसतील, पण हा अनमोल देह, 4था पुरुषार्थ प्राप्त करून घेणारा देह ज्या माता पित्यांच्या संयोगातून प्राप्त झालाय ते मायबापच आहेत. मायबापांनी जन्मच दिला नसता तर तू सृष्टीच पाहिली नसती. हे मोठं फळ पदरात टाकले त्यांनी आपणाला. बरं ते जाऊ द्या, तुला प्रत्यक्षात त्यांनी धनरूपानं काही जरी आता ते देत नसतील, पण त्यांचा आशीर्वाद रूपाचं फळ जगाच्या पाठीवर कोणासारखंच नाही, कोणाच्यातच हे ताकद नाही. आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये जे फळ आहे ते तुम्ही इतर जगामध्ये किती लाखो करोडो रुपये देऊन जरी ते मिळवायचा प्रयत्न केला, ते पैशानं आशीर्वाद बाहेरून मिळत नाही. तो मोफत घरी आई वडिलांकडून मिळतोय. म्हणून हे फळ, आशीर्वाद रूपी फळ देणारी मायबाप आमच्या लक्षात राहत नाहीत. पण कुठं तर दीड दमडीचं काहीतर लालूच दाखवणारे सासू सासरे पक्के ध्यानात राहतात. विठ्ठल म्हणून एक करायचं. आता मी एक सांगतो, उपाय सांगतो. ज्याला फळ मिळवायचं आहे, ज्याला फळ पदरात पाडून घ्यायचं आहे, त्याच्याजवळ 3 प्रकारची सामुग्री असावी. मिळवायचं ना काहीतरी, तर 3 प्रकारची सामुग्री असावी. हे 3 प्रकारची सामुग्री ज्याच्याकडे आहे त्याला फळ निश्चित. पण 3 प्रकारची सामुग्री, याच्यातली एकही कमी जास्त होता कामा नये. एकही जरी नसेल तर मग काही उपयोग नाही. कोणती 3 प्रकारची सामुग्री आहे ऐका. पहिली सामुग्री आहे सायास, दुसरी सामुग्री आहे दैव, आणि तिसरी सामुग्री आहे आजच्या अभंगामध्ये आपल्या अभंगाचं द्वार आहे ते वर्म. 3 प्रकारची सामुग्री असेल तर फळ मिळेल. पहिली सामुग्री सांगितली सायास, दुसरी सांगितली दैव, आणि तिसरी सांगितली वर्म. हे 3 सामुग्री असेल, साधन सामुग्री, जगाच्या पाठीवर तुम्हाला फळ मिळवण्यापासून कुणी रोखू शकत नाही. विठ्ठल पहिली सामुग्री सांगतात महाराज, धर्मशास्त्र सांगतं सायास नावाची सामुग्री आहे. सायास पाहिजे, सायास. सायासाशिवाय काहीही फळ मिळतं का? मराठीतली म्हणते रे हरी
राजा जरी असला तर विना सायास त्याला काही मिळत नाही. म्हणून सायास महत्वाचा आहे. संन्याशाच्या जीवनामध्ये सायास नसावा, विधवेच्या जीवनात विलास नसावा, आणि साधूच्या जीवनात, राजाच्या जीवनात आळस नसावा. काय वाक्य आहेत. संन्याशाच्या जीवनात सायास नसावा. सायास असावा कोणाला? संन्याशाला काय करायचं सायास करून? संन्यासी झाला आणि टिरपावर टिरपा काढाला, निघालाय चारी धामला, लोकन हाणाला तिकडे बघा बाळ. अरे तू भगवा संन्यासी, तुझ्या कापडाला किसा नाही, कुठं ठेवतो कोणाला कामवून? मागना पुढं फुकुटा उड कोण आहे तुला? तरी कमवण्याच्या सायास आहेत. संन्याशानं सायास करायची गरज नाही आणि विधवेनं विलास करायची गरज नाही. गरुड पुराणामध्ये मी एका गावात असं सांगितलं, विधवेचा विषय निघाल्यावर त्या बायावानी भलतीच चर्चा उठवली. अशी काय 4-5 दिवस का 8 दिवस एका माऊली होऊ नये. आता ज्याचं त्याचं कर्मधर्म आहे. आमच्या बोलण्याहून किंवा तुमच्या बोलण्याहून ज्याच्या त्याच्या कर्माधर्माचा संयोगाचा प्रकार आहे. तिचा पती वारलेला होता आणि ती विधवेची प्रकार मी सांगितले. तिला थोडंसं ते लागलं. महाराजांनी एवढं खोल सांगायला नाही पाहिजे होतं. मी सांगितल्याशिवाय कळणार कधी? विधवेनं 17 नियम पाळायचे. मी सांगत बसत नाही आता तेवढी. पण आता एक बी बिचारी पाळी नाही, एक बी नियम पाळीनं गेली आहे म्हणून पाऊस कमी पडायलाय आणि पडला तर नुकसानकार पडालाय. म्हणून ही संस्कृती बिघडत चालल्याचं कारण काय? आम्ही नियम सांभाळीत नाही. विधवेने विलास करायचा नाही, शृंगार करायचा नाही, शुभ कार्याला जायचं नाही, चांगल्या आसनावर झोपायचं नाही, चांगले सुगंधी द्रव्य वापरायचे नाहीत, टीव्ही बघायची नाही. आता मोबाईल शिवाय राहीना त्या. हॅलो गेलो, काही उपयोग नाही. संस्कृती सांगणाऱ्यालाच लोक नावं ठेवायलेत आणि संस्कृती झाकून ठेवून इकडे तिकडे आडाम ताडाम सांगणाऱ्याला लोक डोक्यावर घ्यायलेत. दुर्दैव आहे आमचं विठ्ठल. राजाच्या जीवनात आळस नको आहे. राजा आहे, मला काय करायचं म्हणून राजानं जर आळस केला. आता बाकीच्या राजांचं बघायचं नाही. वनराज, वनराज म्हणजे जंगलाचा राजा. कोण आहे? सिंह. सिंहानं म्हटलं मी जंगलाचा राजा, मला काय करायची गरज आहे? मी नुसती इच्छा केली की आपोआप हरण जे काय असतील प्राणी ते माझ्या तोंडात येऊन पडतील. शक्य आहे? त्याला त्याच्या पोटाची गार भरण्याकरता सायासच करावे लागतात. सायास केली या वाचुनी काहीच प्राप्त होत नाही महाराज. सायास करावा लागतो. आता ते राहिलं नाही. जुन्या काळामध्ये दह्यातलं लोणी काढायचं आहे. ज्ञानोबारांनी त्याला हरिपाठामध्ये प्रक्रिया सांगितली. तो सायासच आहे. म्हणतो नी नवनीता तैसे घे अलंकार, म्हणतो नी नवनीता तैसे घे अलंकार. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. एखादा जिलबीचा याडा खावा लागतो, आवाज बसत नाही. ते दूध घेतलं त्या दुधात वाकून बघत होता.
म्हणले काय पाहतो रे? म्हणले दुधात लोणी आहे. दुधात लोणी आहे. ते म्हणले काय मूर्ख आहेस का? मग दुधात लोणी कशापासून होतं? मग अरे दुधापासून होतं, पण त्याला सायास करावे लागतात, ते दूध तापवावं लागतं, थंड होऊ द्यावं लागतं, इरजण टाकावं लागतं, ते मुरू द्यावं लागतं, त्याचं दही व्हावं लागतं आणि त्या दह्याचं मंथन करावं लागतं. मंथोनी नवनीता. मग नुसतं उगं दूध घेतलं ना हात घातला आणि लोणी बाहेर काढलं शक्य आहे का? अलीकडं प्रत्येकाला याचीच अपेक्षा आहे, नुसतं दुधात हात घातला की लोणी हाताला यावं. तुझ्या चाच्यानं ठेवले. म्हणून त्या दुधातलं लोणी काढण्याकरता ही एवढी प्रक्रिया म्हणजे सायास करावीच लागतात. सायास. दुर्वास ऋषीच्या शापानं इंद्राची संपूर्ण स्वर्गातली संपत्ती समुद्रामध्ये बुडाली. दुर्वास ऋषीने शाप दिला इंद्राला. तो का दिला काय नाही त्याला भागवत कथा मग सांगन मी. असं कुठं तर अडकावून ठेवलं तर पुन्हा द्या चाल तारीख एखादी. भागवत कथेत विषय आहे तो. का दिला शाप आपल्याला पुढे विषय मांडायचा आहे. शापानं ती दुर्वास ऋषीच्या इंद्राची सगळी संपत्ती कुठं बुडाली? समुद्रात बुडाली. इंद्राला मग पंचायत पडली. इंद्र भिकारी झाला. सगळी संपत्ती गेली, काही राहिलं नाही. ते तर कामधेनूची खिल्लारी ती काहीच राहिलं नाही. आता निवंत पायी चाला रे. खिल्लारे नाही ना फिलारे नाही, सगळं बुडालं महाराज. मग इंद्राला वाटलं आता गेलेली संपत्ती परत मिळवायची आहे. मग सहजासहजी मिळेल का? व्यवहारातली सुद्धा जर काही कारणास्तव एखादा मुलगा नालायक निघाला, व्यसनी निघाला, त्याच्या पायामध्ये काय तो डाव खेळणारा, पत्ते खेळणारा, जुगार खेळणारा, ऑनलाईन गेम खेळणारा निघाला, तर ती संपत्ती गेलेली पुन्हा मिळवायला कष्टच करावं लागतं. संपत्ती जायला कष्टाची गरज नाही. फक्त 2 तास रोज ऑनलाईन गेम खेळा, आहे नाही तेवढा सुपडा साफ होईल, गॅरंटी देतो मी. गेल्या वर्षी का मागच्या 1-1.5 वर्षामध्ये मोबाईलला एक बातमी आली. नाशिकचा एक तरुण 4 कोटी 2 दिवसात हारला होता. रोडवर आला. भीक मागायला सुद्धा कोणी, म्हणजे भीक द्यायला सुद्धा तयार कोणी नव्हतं. 4 कोटीची प्रॉपर्टी ऑनलाईन गेमवर गेला, गमवून बसला. हे जुगाराचं लक्षण आहे. पण ही गेलेली आता 4 कोटी संपत्ती कमवायला लगेच्या लगे मिळेल का हो? मग त्याला काय करावं लागतं? सायास. मग इंद्राची संपत्ती, आता आपली ही व्यवहारातली तर संपत्ती, इंद्राची संपत्ती अलौकिक संपत्ती आहे. इंद्राची संपत्तीमध्ये 14 रत्न, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा. ते मंगलाष्टिकाच आहे बघा 14 रत्नाची. नदी काहीतरी मला पाठ केलं तर पण गेलं ध्यानातून, संस्कृत आहे ते. 14 रत्न ज्याच्यामध्ये कौस्तुभमणी आहे, पारिजातक आहे, उंच श्रवा घोडा आहे, अमृत आहे, विष आहे, सुरा म्हणजे दारू आहे, लक्ष्मी आहे त्याच्यातच, कामधेनु गाय आहे, चिंतामणी आहे, कल्पतरू आहे. अशी 14 प्रकारची संपत्ती इंद्राची समुद्रात बुडाली होती. इंद्राने विचार केला ही संपत्ती बाहेर काढायची आहे. सहजासहजी बाहेर निघाला तयार होणार नाही, याला सायास करावे लागेल. मग सायास करण्याकरता काय केलं? वैरी असलेले राक्षस त्यांच्या संग तह करावा लागला, मैत्री करावी लागली. जसं निवडणुकीच्या टायमाला तोंड बघायची बी इच्छा नसते, गल्लीत जायची बी इच्छा नसते, पण निवडून यायचं असते. म्हणजे तेवढ्या पुरतं का असं ना, मजबुरीचा हास्य, मजबुरीचा हात जोडावा लागते. असं द्या लक्ष. कान पठात द्यावी अंतकरणातून नाही काही, तुला निवडून यायचं आहे म्हणून नाही. तसं इंद्राला सुद्धा मजबुरीनं राक्षस लोकांसह हात मिळवणी करावी लागली. त्यांच्या सहकार्याशिवाय संपत्ती निघणार नव्हती. आणि मग समुद्र मंथन करायचं ठरवलं. वासुकी नागाची दोरी, मेरू पर्वताची रवी आणि देवदानव एकाला, शेपटीच्या बाजूला 1 जण आणि तोंडाकडून 1 जण, आणि समुद्र मंथन झालं. समुद्र ढवळून काढला. आता ती मेरू पर्वत म्हणजे काय साधा आहे का? वासुकी नाग म्हणजे काय साधा आहे का? अख्खा समुद्र ढवळल्याबरोबर 14च्या 14 रत्न बाहेर आली. माझा विषय संपला. इंद्राची बुडालेली समुद्रातली संपत्ती सहजासहजी मिळाली नाही. त्याच्याकरता समुद्र मंथनाचं सायास करावं लागलं. विठ्ठल कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
जीवनामध्ये काहीतरी फळ मिळवायचं असेल तर तुम्ही सायास करावे लागतील. अभ्यास केल्याशिवाय, अभ्यासाचा सायास केल्याशिवाय चांगले मार्क मिळणार नाहीत. चांगले मार्क मिळाल्याशिवाय तुम्ही चांगल्या पोस्टला कामाला लागणार नाही. तुम्हाला पाहिजे अपेक्षित ते फळ मिळणार नाही. म्हणून सायास महत्वाचा आहे. सायास, पण सायास चांगल्या गोष्टीचा असावा. सायास जरी सांगितला तरी एखादा उद्या म्हणेल काय रात्री महाराजांना सांगितले, मग आणि आजचं कीर्तन ऐकलं ना उद्या नीट निघालं कुठं, सगळी नारळाची केसरच गोळा करायला. कशाला होते की गुंड्या तयार करायला. त्याला 5G ची रेंज लागते असलं कळायला. काढायलाही तेट लागते. त्या सायास ते आता तुला काय ती केसर गोळा करायला सायास कर म्हणलं का? सायास करायचा पण चांगल्या गोष्टीचा पाहिजे ना. रात्री कीर्तनात सांगितले महाराजांनी सायास करायचा, मग बघतो म्हणला भावकीची जिरी येतोच. आता भावकीची जिरवाला सायास करायचा आहे का? अरे तुझं हित होण्याकरता सायास करायचा आहे. तो सायास करायचा आहे म्हणजे कशा करता? भगवत प्राप्ती करता सायास करायचा आहे, देव मिळवण्याकरता सायास करताय, परमार्थ वृद्धिगत होण्याकरता सायास करायचा आहे. प्रपंचात सायास करायचा नाही. पण आपला सायास कुठं आहे? सायास करी सायास करीसी प्रपंच दिननीसी. हरितेन भजती कोण्या गुणे, हरितेन भजती कोण्या गुणे. कसं आहे, वक्तव्य करायचं असताना या शंका दूर करीत चालावं लागतं. सायास करा, पण कशाचा करा हे बी कळलं पाहिजे ना. तर सायास सांगितला रात्री म्हणून नको त्या गोष्टीचा सायास लोक करतील. आणि आमचा तोच प्रयत्न चालू आहे. सायाशी करशी प्रपंचाचा सायास दिवस रात्र आहे आमच्यात, पण परमार्थाचा सायास आमच्या जीवनात 10 मिनिटाचा नाही. प्रपंच सायाशी करशी प्रपंच दिननिसी, आणि हरीशी न भजसी कोण्या गुणे. कोणत्या गुणामुळे देवाला लोक भजत नाहीत, पण प्रपंच मात्र दिवस रात्र करतात. कळत नाही म्हणला त्याला, न कळे दिवस की राती. प्रपंच करता सुद्धा ते प्रमाण वेगळं आहे, पण ती इकडे जोडलं मी. कशा करता? दिवस रात्र कळत नाही लोकांना. कधी बी 12, 1ला 2ला जरी लाईट आली तर ते बिचारे, आता ते जावं लागतं. शेतकरी म्हणल्यानंतर शेतकऱ्यानं पिकवलं तरच खाणार आहेत. सायास तर केलाच पाहिजे, पण नको त्या गोष्टीचा सायास नको आहे. विठ्ठल आहे. सायासानच फलापर्यंत मनुष्य प्राप्त होत असतो. मग तो सगळे जसे एका वर्गामध्ये सगळे विद्यार्थी असतात आणि सगळेच टॉप लेवलला पास होत नाहीत, एक मेरिट लिस्टला येत नाहीत का? प्रत्येकाचा सायास नसतो. ज्यानं सायास केला ते 1 नंबरला येतं, त्याला ते फळ मिळतं. ते मेरिट लिस्टचं फळ त्याच्या पदरात पडतं. आणि बाकीचे मग त्यांचा बी नंबर 1 नंबर येतो, पण खालून 1 नंबर येतो त्यांचा. सायास फळ मिळण्याकरता पहिली साधन सामुग्री सांगितली सायास. आता नुसता सायास करून उपयोग नाही, त्या सायासाला जोड दुसरी सामुग्री लागते, तिचं नाव आहे दैव. उदाहरणार्थ दैवाला त्याला काय म्हणायचं, समानार्थी शब्द नशीब, अदृष्ट, प्रारब्ध. सायास करणारे कमी आहेत का?
प्रपंचाकरता असेल, देवाच्या प्राप्तीकरता असेल, वैयक्तिक जीवनामध्ये असतील. आता एका वर्गात 100 विद्यार्थी होते. या 100 जणांनी सायास केले नाहीत असं नाही, पण एक दोघाच्याच नशिबाला फळ मिळालं. 98 फेल झाले. कशामुळं? त्यांच्या नशिबात नव्हतं. दैव अनुकूल लागतं. दैव सायासाला जोड दैवाची लागते. दैव जर प्रतिकूल असेल तर सायास कितीही करा, कितीही जन्म सायास करा, पदरात काही पडत नाही. आणि जर तुमचं दैव अनुकूल झालं तर तुम्ही नको म्हणाल तरी फळ तुमच्या पदरात येऊन पडल्याशिवाय राहत नाही. नको म्हणाल तरी. भाग्याचे नि भडसे, उद्दिमाचे नि मिसे, संपत्ती जात अपैसे घररी गे. प्रारब्ध, अदृष्ट, दैव, नशीब अनुकूल झालं की कशाच्याही निमित्तानं धन येतं. मग कशाच्याही. पण जर प्रारब्ध दैव अनुकूल नसेल, प्रतिकूल असेल, म्हणजे दैवाची जर जोड साथ नसेल तुमच्याकडं, तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, काहीही करा, नाही ते पदरात पडतच नाही. दैव अनुकूल पाहिजे. बघा, दैव अनुकूल असल्यावर नको असलेल्या गोष्टी सुद्धा पदरात पडतात. पण दैव अनुकूल असले पाहिजे त्याच्याकरता दृष्टांत मांडलो मी. एक जणाचं पूर्वकर्मानुसार दैव अनुकूल होतं, प्रारब्ध अनुकूल होतं. काही वाईट करायला गेलं तर त्याच्या हातून चांगलं व्हायचं आणि लोक तिथे त्याला बक्षीसच द्यायचे. ह्या 4-2 खोल्या पैशानच भरल्या त्याच्या. कोण्या गावचा तेवढं विचारू नका, तुमचं कीर्तनावर लक्ष लागायचं नाही. सगळ्या खोल्या भरल्या त्याच्या पैशानं. त्याने विचार केला एवढा पैसा काय करायचा आहे, काय एखाद्याचं वाईट करायला गेलं तरी तिथं चांगलं होते आणि मला पैसाच येतोय. आता आपण असं नाही करायचं. दैव अनुकूल असल्यावर काय होतं, दैव अनुकूल नसल्यावर त्याचाही दृष्टांत सांगेन मी. आपण आता आज राजाचा गुन्हा करायचा, राजाचा. आणि राजाचा असा गुन्हा करायचा, कसलाही पुरुष असू द्या, त्याच्या स्त्रीची छेड काढली की तो रागावल्याशिवाय राहत नाही. म्हणजे राजाच्या राणीची छेड काढायची, त्याच्या बदल्यात राजा मला दंड देईल. त्या दंडाच्या बदल्यात ही 4 खोल्या भरलेला पैसा जो आहे तो सगळा दंड म्हणून भरायचा आणि मग सुटून यायचं. लय झालं म्हणजे घरात झोपायला जागा नाही, पैसा ठेवलाय सगळीकडं. मग काय करायचं, राणीची छेड काढायची. तो गेला, सकाळी गेला, अगदी प्राप्त काळाला. राणी स्नानगृहामध्ये स्नान करण्याकरता गेली. मग आता स्नान करताना काय पूर्ण वस्त्रामध्ये स्नान करत नव्हती ती राणी, अर्ध वस्त्रामध्ये स्नान करीत असेल. तो तसाच गेला त्या राणीची छेड काढण्याकरता आणि त्या राणीच्या हाताला धरलं, दरदरा ओढीत बाहेर आणलं स्नानगृहाच्या बाहेर. राणी आरडल, आता कालवा करल, चिंकाळल, राजाला बोलून घेईल, दासदासांना नोकरांना बोलून घेईल आणि राजाकडे तक्रार करल, यानं माझी छेड काढली, मी स्नान करताना मला असल्या अर्ध वस्त्रामध्ये ओढले, याला दंड करा. त्यानं अशी अपेक्षा केली, पण त्याचं दैव अनुकूल होतं. जसं त्यानं राणीला त्या स्नानगृहातून बाहेर ओढलं, ओढल्या नाहनीची भिंत पडली. राणी पायाच पडली तसल्या वस्त्रात. म्हणली तू आलाच आणि ओढलाच म्हणून माझा जीव वाचला. राजाला सांगितलं अर्ध राज्य बक्षीस आणि आपली पोरगी बी द्या म्हणले ह्याला. दैव अनुकूल असल तर सगळं काही न सांगता मिळतंय. विडलं सायास करताय तुम्ही, पण दैवाची साथ नसल. 2 सख्य भाऊ, मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, 2 सख्य भाऊ, दोघांना वडिलोपार्जित जमीन आहे, 2-2 एकरची प्लॉट आहे दोघांचे बी, एकाच बोरचं पाणी आहे, एकाच कंपनीचं बी, एकाच कंपनीच्या फवारण्या, एकाच कंपनीच्या औषधं, दोघांनीही कोथिंबीर पेरली. पण एकाचा प्लॉट गेला 9 लाखाला आणि एकाचा रोटर करून टाकला. कारण ज्याचा 9 लाखाला गेला त्याचं दैव अनुकूल होतं, ज्याचा रोटर केला त्याला दैव अनुकूल नव्हतं. प्रारब्धात असावं लागतं. प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त, सूर्यवंशाचे कुलगुरु कोण? वशिष्ठ मुनी. वशिष्ठ मुनींचा काय अधिकार? त्या वशिष्ठ मुनींनी मुहूर्त काढला होता. आता मुहूर्त काढणारे अधिकारी नव्हते का? बर, ज्याला राज्याभिषेकावर बसवायचंय तो बी अधिकारी नव्हता का? सायास करणारा नव्हता का? प्रयत्न करणारा नव्हता का? मुहूर्त काढला होता, राज्याभिषेक होणार होता. पण तिथं दैवाचा, प्रतिकूलतेचा एक थेंब प्रभू रामचंद्राच्या जीवनात पडला. अनुकूलतेचा नाही, प्रतिकूलतेचा थेंब दैवाच्या
पडला, सकाळी राज्याभिषेक व्हायचा, तर राज्याभिषेकाऐवजी राजवस्त्र काढून ठेवून वल्कल धारण करून 14 वर्षे अनवाणी वनवास भोगावा लागला रामाला. मग आमच्या सारख्याने विचार करायचा नाही. माणसं सगळे खरं. आता त्याच्याकरता एक शंका आहे बघा, तुकोबारायांचा एक अभंग आहे. वर्तमान काळातून भोगावरून माणसं अंदाज लावतात म्हणण्यापेक्षा त्या भोगावरूनच म्हणतात, काय महाराज तुम्ही इतकं देव करता, इतकी कीर्तन करता, इतक्या वाऱ्या करता, तेरला जाता, पंढरपूरला जाता, आषाढीची वारी करता, तुमचाच बैल मरावा, तुमच्याच सोयाबीनला गोगलगाया जास्ती याव्या, तुमच्याच बोर उचके हाणावं, असं का? तर तुकोबारायांनी त्याला प्रमाण दिलं. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. अरे आता भोगतो याच्यावरून ओळखायचं नाही, त्याचं पाठीमागचं प्रारब्ध अदृष्ट काय आहे हे बघावं लागतं. आणि एकदा का जर दैव फिरलं, करोडपतीचा रोडपती व्हायला 1 सेकंद लागत नाही. दैव जर फिरलं तर. रावण 7 कोटी घराचा मालक होता, दैव फिरलं, रावण मेल्यावर तोंडात घालायला सोन्याचा खडा राहिला नाही. दैव पाहिजे, दैवात नशिबात असलं पाहिजे दैव. एक ओवी आठवण मला बघा. अदृष्ट झाली या विलासू, पालटे श्रीमंताचा विलासू, का पुनवे पाठी शितांसू, पालटे जैसा. जसं एकदा दैव फिरलं की कितीही श्रीमंत असू द्या, त्याची श्रीमंताची श्रीमंती जायला वेळ लागत नाही. म्हणून सायासाला जोड दैवाची पाहिजे. बघा, कोणाला रोग आवडतो, कोणाला दारिद्र्य आवडतं, पण ते दैवात जर असेल तर ते भोगल्याशिवाय चुकत नाही. रोग काय रोगिया, आवडे दारिद्र्य दरिद्रिया, परी भोगविजे बळिया, अदृष्टे जेणे. काय उभे बनाच, परी भोगविजे बळिया, बळ कशामुळं? अदृष्टे जेणे. अदृष्ट म्हणजे प्रारब्ध, नशीब. त्या दैवामुळे त्याला रोग भोगावा लागतो, दैवामुळे दरिद्रता भोगावीच लागते. म्हणून सायासाला जोड ही दैवाची लागते. नशीब पाहिजे, नशीब प्रारब्ध घेऊन. काय नशीब निघालं म्हणतात माणसं. चांगलं झालं की म्हणतात काय नशीब काढलं. सून चांगली मिळाली तर म्हणतात काय आमचं नशीब, सून चांगली पदरात मिळाली आम्हाला. आणि जरा ती थोडी जर अशी तशी मिळाली तर कुठं नशीब फुटलं, आमचं कपाळ फुटकं निघालं, असं झालं. एवढं कळतंय तरी सुद्धा इकडे देवाकडे विश्वास ठेवत नाहीत. दुसऱ्यावरच दोष ठेवून मोकळे होतात. आणि का रुसावे न लगे बहुता, आणि आपुल्या संचिता. संचित म्हणजे दैव. दुसऱ्यावर रुसून उपयोग नाही. माणसं म्हणतात त्यानं तसं करायला नाही पाहिजे होतं, नाहीतर आमचं असं होत नव्हतं. त्यानं काही केलेलं नाही, तुझ्या कर्मानं ते संचित दैव तयार झाले, आणि ते दैव तुला असणार भोग भोगवतंय. विठ्ठल म्हणून फळप्राप्ती करता पहिली साधन सामुग्री सांगितली सायास, दुसरी साधन सामुग्री सांगितली दैव. आता सायास बी आहे, दैवही अनुकूल आहे. नुसते ह्या 2 गोष्टी बी मिळून उपयोग नाही. या दोन्हीला तिसरी सामुग्री सांगितली वर्म. वर्म महत्वाचा आहे. आणि वर्म जर माहिती नसेल तर मग सायास केलेलेही उपयोगाचे नाहीत, आणि दैव अनुकूल असूनही उपयोगाचं नाही. मग या सगळ्या दोघांच्या योगानं घडून आलेला, मिळून आलेला योग तो विस्कळीत व्हायला काही वेळ लागत नाही. वर्म महत्वाचा आहे. वर्म. तुका म्हणे करा जाणोनिया वर्म. ते एकमेकावर घालून उपयोग नाही. माणसं नुसते एकमेकावर ढकलते. चांगलं झालं की श्रेय आपल्याकडे घेतात, आणि वाईट झाले की दुसऱ्यावर ढकलून मोकळे होते. असे ढकलाचार्य भरपूर झाले, नुसतं ढकलीत. चांगलं झालं की पट्ट्या होता म्हणून झालं, आणि जर बिघडलं कसं काय होते तसं तुमच्यात मी नव्हतो त्याच्यात, मी असतो तर काय असं होऊ देत होतं. दुसऱ्यावर ढकलून मोकळे होतात माणसं. वर्म पाहिजे. ते दादा तू होताच नव्हता त्याचं गणित नाही, तिथं वर्म चुकलं म्हणून ते काम बिघडलं. वर्म महत्वाचं आहे. कसं महत्वाचं आहे का? वर्माचे भरपूर दृष्टांत आहेत. एका
गुरुच्या आश्रमामध्ये एक गुरु आपल्या शिष्यांना काही अरण्यातल्या वनस्पतीपासून सोनं तयार करायची विद्या शिकवत होते. सोनं तयार करायचं, पण कशापासून? अरण्यातल्या वनस्पती आणायच्या, त्या भट्टीत टाकायच्या, त्याचं काय असेल ती प्रक्रिया करायची आणि त्याच्यापासून सोनं तयार करायचं, शुद्ध कॅरेटचं सोनं तयार करायचं. मग एक गुरु, एक शिष्य असणारा महाराजांच्या त्या गुरुच्या एकदम निकट सान्निध्यात होता. ते कुठलं किती मापात टाकायचंय, कोणतं माप, कोणतं सामग्री कशी टाकायची, किती वेळ शिजवायचं, किती वेळ भिजू द्यायचं, किती वेळ उतरायचं, हे सगळं तो गुरुच्या एकदम जवळ राहायचा, एकदम जवळ. त्यानं पूर्ण ती जी थेरी आहे वनस्पतीपासून सोनं तयार करायची ती पूर्ण जाणून घेतली, पूर्णच्या पूर्ण. आणि कसं असतं बघा, एकदा सगळं माहिती झालं की शिष्य कधी गुरुला खुटीला टांगून निघून जातील सांगता येत नाही. पण त्यांना माहिती नसतं ते गुरु असतात. शिष्याला वाटतं आता मला काय गुरुची गरज, असं वाटू द्यायचं नाही. शिष्याला वाटतं आता मला एवढे सगळे बोल यायला लागलेत, एवढे मुकडे यायलेत वाजवायला, चांगलं कीर्तन वाजवायलोय, आता मी आळंदीला जात नाही, त्यांचं तोंड बघत नाही. नाही, त्यांनी मार्ग दाखवलाय आपणाला. गुरुनी वर्म कुठं तरी मागे ठेवलेला असतंय. दृष्टांत तुम्ही सुद्धा महाराज विठ्ठल महाराज ध्यानात ठेवा. हे म्हणलं आम्हाला काही गरज नाही गुरुची, मी पण सोनं तयार करीत असतो. गावाकडं आला, शेती होती भरपूर आणि शेतातच भट्टी टाकली. काय कमी आहे म्हणलं आपल्याला सगळं माहिती झाले. आणि कोणत्या वनस्पतीपासून ते सोनं तयार होते, सगळ्या वनस्पती मिळत होत्या. सगळ्या वनस्पती आणल्या, भट्टीत घातल्या. महिना झालं भट्टी शिजित होतं, उतरीत होतं, शिजित होतं, उतरीत होतं, पण सोनंच होईना. एक महिना म्हणला जे गुरुनं केलं ते सगळं केलं म्हणला मी. किती वनस्पती टाकायची, किती वेळ शिजवायचं, कोणतं केमिकल टाकायचं, कोणतं औषध टाकायचं, ते झाल्यानंतर कशात भरायचं, काय करायचं, न चुकता सगळं मी केलंय. सगळं काहीच मी ठेवलं नाही. मग हे होतंय कशामुळं? सोनं का होत नाही? महिना गेला, 1.5 महिना गेला आणि आता गुरुकडे जायला आहे का तोंड? शेवटी विचार केला, आता गुरुला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. गेला आश्रमात गुरुच्या, साष्टांग प्रणिपात घातला. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. महाराज चुकलं माझ्याकडून, मी तुमची किंमत केली नाही. मला वाटलं मला सगळं येतंय, आता जीवनामध्ये गुरुची गरज नाही असं वाटलं होतं. तुम्ही जी केलेली प्रक्रिया होती सगळी प्रक्रिया केली. वनस्पतीपासून सोनं तयार करायची, रात्रंदिवस तुमच्या सोबत होतो. कुठलीच प्रक्रिया मी मला माहिती नाही असं नव्हतं, न चुकता सगळं केलं. महिना नाही 1.5 महिना प्रक्रिया केली. त्याच वनस्पती आणल्या, ते फेकायचं, शिजलेलं पुन्हा आणायचं, पुन्हा करायचं, पुन्हा आणायचं, पुन्हा फेकायचं. 1.5 महिना झालं, गुंजभर सोनं तयार झालं नाही. असं करणार नाही. मी शब्द देतो अंतकरणापासून, उभं आयुष्य तुमच्या पायावर घालीन, पण मी सोनं तयार करायच्या तर भानगडी जाणार नाही. तुमच्या सेवेपासून मी दूर जाणार नाही. फक्त मला त्याचं वर्म सांगा. महाराज म्हणले पुन्हा सांगून जर गेलास तर नरकात जाईन. म्हणजे मी शब्द देतो तुम्हाला, संकल्प सोडतो. हातात पाणी घेतलं, सांगितलं आयुष्य तुमच्या चरणाशा सेवेशी समर्पित करीन. वर्म सांगा. वर्म महत्वाचा आहे. सायास दैवाला वर्म महत्वाचा आहे. वर्म चुकली या वर्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकली या वर्म फेरा पडे. मग गुरुनी सांगितलं वर्म कसं शिजवत होता नाही का? ते आपण पहिल्यांदा वनस्पती आणायच्या, त्या अशा साळायच्या, त्या करायच्या, त्या टाकायच्या. मग किती वेळ शिजवत होतात? इतके वेळ. कधी उतरत होतात? इतक्या वेळानं. मग त्याच्यात काय तुम्ही ते मग टाकत होतात ते? अरे मग सगळं बरोबर आहे की? मला तेच म्हणायचं हो, सगळं बरोबर आहे, पण सोनं कसं काय झालं नाही? गुरुनी सांगितलं ह्या वनस्पती आणत असताना त्या नाजूक वनस्पती होत्या, हातानं तोडून आणायच्या, खुडून आणायच्या. मग गुरु म्हणले ते वनस्पती कशा खुडून आणत होतात? शिष्य म्हणला ही काय नख वाढवलेत, खटाखट नकानं तोडून काढत. इथंच वर्म चुकलं. त्या वनस्पतीचं वर्म आहे. या वनस्पतीला नख लागले की सोनं होत नाही. नुसत्या चांबड्यानं जर वनस्पती आणून माझ्या देखत प्रयोग करून बघ, आता सोनं झाल्याशिवाय राहत नाही. सगळी प्रक्रिया केली पण वनस्पतीपासून सोनं न होण्याचं कारण हे वनस्पतीला नख न लावू देण्याचं वर्म शिष्य चुकला. सायासाला दैवाला जोड वर्माची पाहिजे. वर्म
तुम्ही दृष्टांत ऐकला तरी अजून सांगतो, कारण ग्रंथातलं सांगायला काय हरकत नाही. एक वेळेस आई रुक्मिणी आई साहेबांनी भगवान परमात्म्याला विनंती केली द्वारकेत कृष्णाला, मालक एकदा भीम भाऊजीला बोलवा किंवा म्हणजे जेवायला. किती दिवस झालं तुमचं ते मेवण्याचं नातन चेष्टा मस्करीचं बोलणं आम्हाला ऐकू द्या, जरा आनंद घेऊ द्या. एकदा जेवणाला बोलवा भीम भाऊजीला. कृष्णानं सांगितलं, रुक्मिणी ऐक, एक वेळेस 3 टाइम मी द्वारका नगरीला जीव घालीन, पण त्या भीमाचं पोट भरायचं मला सांगू नको, त्याला बोलवू नको. आई साहेब म्हणल्या, जगाचा बाप जगाचा पोशिंदा असून एका मेहण्याला जीव घालायला घाबरता? बायालाही बोलत येते असं, सांद सापडली की सुट्टी देत नाही. मग कृष्ण परमात्म्याला सुद्धा वाटलं ईर्ष्या जागृत झाली. आणि पत्नी बोलते त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणले, हे बघ रुक्मिणी आणतो बोलवून, पण पुन्हा मला माझ्याकडे येऊ नको फजिती झाल्यावर. मग फजिती झाल्यावर तुमच्याकडे येऊ नको तर कोणाकडे जाऊ, म्हणजे दोन्ही कोण बी मला चाडकव म्हणे. मग शेवटी बोलवलं भीमाला, जेवायला बसवलं. आई साहेबांनी सगळे आचारी लावले द्वारकेतले, सगळ्या सुगरणी बाया लावल्या स्वयंपाकाला. 16 प्रकारचा स्वयंपाक केला आणि दोघं जेवायला बसवले. दोघं बसवले म्हणण्यापेक्षा कृष्ण परमात्मा म्हणले, रुक्मिणी हेच होऊ दे आधी, म्हणले ह्या खादाडाचं मोठ्या पोट्यावाल्याचं मेवण्याच नातं होतं. भीम म्हणला, लय बोला लागलायच काय, तू काय कमी खातोच काय, 12 कोसाचा अग्नी तुला पुरला म्हणे आणि मला खादाड म्हणतोच. आख्या गोकुळातलं लोणी चोरून खाल्लाच आणि मला खादाड म्हणतोच. ए बाबा भांडण नको करू, जेवायला आलायच गप जेवण जा, बर चल खाऊ घाल, जेव चल, जीव घाल मला. कृष्ण म्हणले, मी नंतर बसलो तर पुन्हा बस, तुझं घर आहे, तुला केव्हा बसायचं तो बस, येऊ दे मला. आई साहेब वाढायला आणि बाकीच्या दासदाशी, बाकीच्या 16,107 बायका स्वयंपाकाला. रुक्मिणी आई साहेबांनी पात्र वाढलं, पात्रात भाकरी आणली, चपाती भाकरी. भाजी आणायला गेल्या स्वयंपाकघरात, भाकरी खतम. भाजी ताटात वाढली, भाकरी आणायला गेली, वरण खतम. 1.5 तास भाजीची भाकरीची ह्यानं सांगड होऊ दिली नाही. भाजी बरोबर भाकर खाल्लं नाही, भाकरी बरोबर भाजी खाल्लं नाही. भाकर आणायला जायची तर भाजी पार, भाजी आणायला जायची तर भाकर पार, चालूच सपाटा. सगळा स्वयंपाक संपला केलेला. रुक्मिणी आई साहेबांनी दाशांना सांगितलं, बायानो लय नाजूक चपात्या करायला लागत तुम्ही, घरातल्या माणसाला जीव घालायचा असले. मग चला दिंडीत एक वेळ, मग तुम्हाला कळतंय चपात्या करायच्या का चपाता करायचा. आम्हाला दिंडीत चपात्या नसत्या, त्या चपाता, भाकरी नाही भाकरा. थापल्या कशा तर खावाटले खाल्ले ना, मेले तर मेले, काय घे नाही. असे म्हणणारीला का 22 दिवस वारी करून आल्या असलाच भाकरा सुन आणून देते. मग पुन्हा म्हणजे कसलं कसलं केलं सुन बाई नव का, 22 दिवस चांगलं वंगळ खाऊन तोंडाची चव गेल्यात, आता कुठलं घरचं गोड लागत. वारकऱ्याला चांगलं खाऊ घातल्यावर असलं बोलणं ऐकायला मिळत नाही. विठ्ठल भाकरीची चपातीची साईज वाढवली, अशा हातावनी दल 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 भाकरी केल्या, तरी बी ह्याचं पोट भरणा. रुक्मिणी साहेब म्हणल्या, बायानो अजून जरा जाड करा ग. पुन्हा तर त्यांनी नुसते कणकीचे लादे असे तिंबायचे, उगाच असा त्या लाद्याला झाच करायचं, निहून टाकायचं ताटात, तरी बी ते पारच. पुन्हा तर पिठाचे डबे आणून टाकले ताटात, तरी बी पारच. आता ह्याचं पोट भरस तर आणि यानं ढेकर दिजी तर जीव घालायचं, अर्ध्या पोटानं उठवलं तर पुन्हा पाप लागते. रुक्मिणी आई साहेबाला जर घामाच्या धारा लागल्या, आता जशा उन्हाळ्यात माणसाला लागतात तशा, आता करायचं काय. हे बाबाचं पोट तर भरणा, घरातलं संपायला यायला लागलं, किती बी ओतलं तर ते पारच करायले. आणि मग हे दोघं बसलेले हॉलमध्ये जेवायला बसवलेले, आणि स्वयंपाकघराला असा पडदा लावलेला असतो, त्या पडद्याच्या आडून देवाला खुणवायला आई साहेब. देव म्हणले, काय 2 मिनिटं या ना इकडं, आता नाही तूच तू बघ. आता कशाला बोलवालेच मला माहिती आहे ना. आई साहेब म्हणायच्या, ओ आता त्याच्यात देखत तर आवाज देता येत नाही, खुणवून नुसतं इशारा करूनच या ना 2 मिनिटं. देव म्हणले, बघ बघ तूच तू बघ. हात जोडल्यावर म्हणले देव उठले, आता बायकोचा इलाज नाही. तू का म्हणे नग्न भाजती लाज स्वामीची, पत्नीची लाज मालकानच राखायची असते. मग देव उठले, घरात गेले, म्हणले काय झालं रुक्मिणी, काय हे जो पोट आहे का अकोलकोट आहे, कणकीचं गोळ बी हाणाले तरी पोट बरं नाही म्हणले. मग तुला मी काय म्हणत होतं, 1 टाइम अख्ख्या द्वारकेला 3 टायमाचं जेवण देईन, पण 1 टाइम याला नको म्हणलं होतं का नाही. आता तुम्ही सांगा बाबा, हे जो पोट भरलं असेल काहीतरी करा. काही नको काय करू, मध्ये जा, घरात उतरंडी आहेत ना आपल्या घरी आहेत, अलीकडून 3 नंबरची उतरंड, खालून 5 नंबरचं गाडगं,
कोणी सांगतंय? ज्याला आपल्या घरातली अशी खान ना खून माहिती आहे त्यानं गावाच्या कारभारात तोंड घालावं. आपल्या घरात पराती किती आहेत माहित नाही. काय चुकीचं आहे का माझं? मी कोणाला दोष देण्यासाठी बोलत नाही. यानं काय खून सांगितले? अलीकडून 3 नंबरची उतरण, खालून 5 नंबरचं गाडग, त्याच्यात गुळाचा खडा ठेवलाय, तेवढा त्याच्या ताटात आणून ठेवू. आईसाहेब पळतच गेल्या. 3 नंबरची उतरण, खालून 5 नंबरचं गाडग, ते वरचे गाडगे काढले, खाल्लं 5 नंबर गाडग, हात घातला गुळाचा खडा. तिला बी माहित नव्हता. अशा काही गोष्टी तुम्ही करायच्या असते ते त्यांना सुद्धा माहिती होऊ द्या. टायमाला माहिती करायची. तुम्ही सगळंच रिकामं करून मोकळं होताय. निघाली मग दिंडीला. वा ज्ञानबा तुकाराम. पुन्हा म्हणायचं काय बोयावानी तर लय येड लावलं. अरे येड्या तूच हातानं मोकळं केला सगळा बाजार. न सांगायचं ते बी सांगून बसलास. आणला गुळाचा खडा ताटात ठेवल्या केलं, ढेकर दिलं, हातच धुतलं. बाबा आईसाहेबांना भीमाला जाऊ दिलं आणि देवाच्या पाया पडल्या. देवा एवढे कणकीचे गुळ खात होतो पण त्याचं पोट भरत नव्हतं. ह्या गुळाच्या खड्याचा काय वर्म आहे? वर्म सायास दैवाला वर्माची जोड असावी. काय वर्म आहे? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, रुक्मिणी अग भीमाच्या पोटामध्ये रुख नावाचा अग्नी आहे, जठराग्नी. तुमच्या आमच्या सामान्य माणसापेक्षा तो अग्नी वेगळा आहे. प्रत्येकाच्या पोटात तो जठराग्नी आहे. तो जठराग्नीच अन्न पचन करतो, कारण आपली अन्न पचण्याची देवता जठराग्नी आहे. पण त्याच्या पोटातला अग्नी वेगळा आहे. आक ब्रह्मांड जरी त्याच्या पोटात ओतलं ना तरी त्याचं पोट भरत नाही, शांत होत नाही. या पृथ्वी तलावरचे पर्वत जरी खायला दिली तर त्याला ढेकर येत नाही. त्या रुख अग्नीचा असा विशेष आहे, वर्म आहे. मग या गुळाच्या खड्यानं कसं काय? त्याला वर्म आहे, त्याला उशाप आहे, त्याला वर्म सांगितले, कृपा आशीर्वाद सांगितलाय. कुंतीच्या हाताचा एक घास खाऊ घातला की ह्याचं कसलं बी पोट लगेच ढेकर देते. अशा आणीबाणीला कवा तर कामाला येईल म्हणून आत्याच्या हाताने मी त्यात तुला माहिती न होता त्या गाडग्यात गुळाचा खडा ठेवलाय. हे वर्म चुकलिया वर्म फेरा पडे. म्हणून फलप्राप्ती करता पहिली साधन सामुग्री सायास, दुसरं दैव आणि तिसरं आहे वर्म. मग ते वर्म कोणतं? भक्तीचे ते वर्म होयाची हाती. भक्तीचे
भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचं वर्म सांगितलंय म्हणजे भक्तीचं वर्म ज्याच्या हातात आहे, पण ती भक्ती करत असताना ती करायचं वर्म बी वेगळं आहे. आता या अभंगात नाही ती भक्ती कशी केली पाहिजे त्याचं वर्म वेगळं आहे, त्याला दुसरा अभंग आहे. मग ती भक्ती कशी करावी लागते? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाच्या. उद्वेग सांडून भक्ती करणं हे भक्तीचं वर्म आहे. आम्ही उद्वेग धरूनच भक्ती करतो. वारीला जातो उद्वेग धरूनच, कीर्तनाला यायचं उद्वेग धरूनच. उद्वेग म्हणजे दुःख. कीर्तनाला यायचं कशामुळं? तेवढं चार देवाचं काय तर कानावर पडलं म्हणजे आमचं चांगलं होईल. चांगलं होईल म्हणजे याचा अर्थ तू वाईटच आहेस. देवाकडं चांगलंच म्हणून जावं. पण आम्ही सगळं दुःख जगाचं घेऊन येतो, उद्वेग घेऊन येतो. उद्वेग धारण करून गेलेली भक्ती ही भक्तीचं वर्म ठरू शकत नाही. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. उद्वेग सांडावा लागतो, हे भक्तीचं वर्म आहे. आनंदानं भक्ती केली पाहिजे. प्रसंग कसाही येवो पांडुरंगी दृढ भावो, देह जावो अथवा राहो. किंवा जव हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, त्रिभुवन वडवानळ खाय, परीने तुझीच वास पाहेगा विठोबा. कसलंही संकट आलं तर भक्तीपासून बाजूला न होणं याचं नाव आहे सांडोनी उद्वेग भक्ती करण्याचं वर्म. नाहीतर आमचं असं आहे, आमच्या प्रपंचात अनुकूल जर काय होत असेल तर आम्ही भक्ती करतो, आणि प्रपंचात भक्ती करून जर प्रतिकूल घटना घडत असतील तर आम्ही भक्ती करायची हळूहळू सोडून देतो. एक जणाला वारीला नेलं बळच आणि त्या वर्षी त्याची म्हातारी मेली. दुसऱ्या वर्षी म्हणलं चला की वारीला, आम्हाला वारी धार्जिन नाही म्हणलं. तुमचं ऐकून पहिल्याच वारीला आलो आणि महाग म्हातारी गचकली म्हणलं. आता वारीचा आणि म्हातारी मारायचा काय संबंध आहे? तिचं आयुष्य संपलं ती मारणारच आहे. मग माणसं असं करतात, काहीतरी मिळालं तर भक्ती करतात. अपेक्षेनं केलेली भक्ती त्याला व्याभिचारी भक्ती म्हणतात. निर्व्याभिचारी भक्ती पाहिजे. भक्तीमध्ये व्याभिचार नको आहे. भक्ती करताना भक्ती निष्पाप पाहिजे, निष्काम पाहिजे, निर्धंब पाहिजे, निर्व्याभिचारी पाहिजे. भक्ती करताना पाप नको आहे. भक्ती बी करतोय पाप बी करतोय, है की नाही? वारी बी करायची, परमार्थ बी करायचा, आणि रविवारी बाजाराला बी जायचं, मोठा लट गंध लावायचा, गळ्यात माळ, आणि उद्या रविवार आहे बाजारात जायचं उपरणं घेऊन. $30,000च किंमत आहे. काय खोटं बोलाव का? भाकरी शपथ मध्ये भाकर आहे का खेटर आहे काय माहित. ही भक्ती कर पाप करत करत भक्ती, किंवा भक्ती करत करत पाप, ही भक्ती नाही चालत. भक्तीमध्ये पाप नको आहे, निष्पाप भक्ती पाहिजे. त्याला प्रमाण आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, शरण मी आलो तुझ निवारोनी पापा. अंजन लेवोनी करी मार्ग सोपा, अवघ्या चुकतील खेपा. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, शरण मी आलो तुझ निवारोनी पापा. रोज काकड्यात आंधळ्या पांगड्यातले प्रमाण म्हणतो. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, शरण मी आलो तुझ काय निवारोनी पापा. पाप निवारून भक्ती करायला लागते. निष्पाप भक्ती, निष्काम 2 नंबरची. निष्काम भक्ती म्हणजे काम 2 प्रकारचे, तसे तर 3 प्रकारचे सांगितले. म्हणजे काम हा एक इच्छा रूपी काम आहे, एक वासना रूपी काम आहे, एक पुरुषार्थ रूपी काम आहे.
कुठलाच काम धारण करून भक्ती करायची नाही. वासना रूपाचा काम न्यायचा नाही, इच्छा रूपाचा न्यायचा नाही, ना पुरुषार्थ रूपाचा काम नाही. कनक आणि कामिनीची तर अपेक्षाच करायची नाही. मग त्याला नाटाकडे यावं लागतं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं ही निष्काम भक्ती करायची असेल तर कशी करायची. नाट सांगतो. नाट इतुले करे भल त्या परी, इतुले करे भल त्या परी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, सांडोनी अभिलाष अंतरी, सांडोनी अभिलाष अंतरी, वरते व्यवहारी सुखरूप, वरते व्यवहारी सुखरूप, न करी दंभाचा जायाच, न करी दंभाचा जायाच, न करी दंभाचा जायाच, न करी दंभाचा जायाच, तुले करी भल त्या परी, परद्रव्य परनारी, सांडोनी अभिलाष अंतरी, वरते व्यवहारी सुखरूप, निष्काम भक्ती. परद्रव्याची परस्त्रीची अपेक्षा धरून भक्ती करायची नाही. ती भक्ती होत नाही. काम नसला पाहिजे. दुसरं लक्षण भक्तीचं, तिला म्हणायचं ते भक्तीचं वर्म आहे. तिसरं निर्धंब. निर्धंब म्हणजे लोकाला दाखवण्याकरता भक्ती नसावी. काही माणसं लोकांनी मला लय मी देवदेव करतो हे दिसण्याकरता गंध बारका लावित नाहीत, माळा बारक्या घालीत नाहीत. माळा बारक्या नाही, मोठ्या घालाव्या, जरूर घालाव्या, पण लोकाला दाखवण्याकरता घालून. माळ मोठी असावी, दिसावी, काय अभिमान असावा. करीन आपुले जतन याचा धरीन अभिमान. अभिमान असला पाहिजे. पण दुसऱ्याला दाखवण्याकरता जर केलेली भक्ती असेल सोंगाची तर ती देवाला मान्य होत नाही. आणि चौथा आहे निर्व्याभिचारी. कुठल्याही एका देवावर विश्वास ठेवून केलेली भक्ती असावी. नाहीतर सोमवारी महादेव, मंगळवारी अंबाबाई, बुधवार विठ्ठल, गुरुवार दत्त, शुक्रवारी सगळ्या लक्ष्म्या, शनिवारी बजरंगबली, रविवारी जय मल्हार. देवाला सुद्धा विश्वास वाटत नाही. ह्याला कसं करावं. आता माझ्याकडे माझा भक्त व्हायला म्हणून तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या देवळात चाललेले असते. देव सुद्धा घाबरून चालले तुमच्या भक्तीला. असली विश्वासाची भक्ती असू द्यावी, निर्व्याभिचारी भक्ती. आणि ही भक्तीचं वर्म आहे. आणि या वर्मानं केलेली भक्ती, असं वर्म ज्याच्या हातात आहे भक्तीचं, महाराज त्याला काय काय मिळतंय मी मागाशी भावार्थात सांगितलं. पहिल्या चरणात 3 फळं सांगितली. तया घरी शांती, क्षमा, दया. अशी भक्ती केली की त्याला शांतीला हुडकीत बसायचं घर नाही. शांती म्हणजे कोणी एका स्त्रीचं नाव नाही. घरातली शांतता. घर त्याचं शांत असतं बघा, एकदम शांत. नाथ महाराजांच्या घरासारखं. नाथ महाराजांच्याकडे ही लक्षणं होती. अरे पैसे लावून नाथ महाराजांची शांती भंग करण्याचा प्रयत्न केला. एका माणसाला पैसे देऊ करून फक्त त्यांना राग आण, तुला 50 रुपये देतो. जोड्या सगट देवघरात गेले तरी महाराज बोलले नाही. जीव वाढायला आलेल्या पत्नीला वाकल्यानंतर पत्नीच्या अंगावर जाऊन बसलो पाठीवर, तरी महाराज म्हणले नाहीत. शेवटी बायकोलाच म्हणले, गिरजा आपले हरी पंडित आहे असं समजा, लिकरू पडल सांभाळा. सगळ्या हुड्या आंबट झाल्या म्हणून माघारी आलं. याला म्हणायचं शांत जीवन. क्षमा असली पाहिजे आपल्याकडे. क्षमा करण्याची कुवत त्यावेळेसच येते ज्यावेळेस वर्मान भक्ती करू. नाहीतर आम्हाला जरा काय चाल नाही दिली, जरा काय कोणी वाकडं बोललं, जरा जागा नाही दिली तरी आम्हाला राग येतो लगेच. क्षमा पाहिजे, क्षमागुण पाहिजे. आणि दुसरी दया. दया पाहिजे महाराज, दया.
माणसं मुंग्या चावा लागली तर खडू आणा लागली, डास चावाली तर त्या इलेक्ट्रिकलवरच्या बॅटा आणाली. ही दया नाही. फवारणी करणं सुद्धा दया नाही. मग होऊ द्या काय वाटलं लोकाला, निघू द्या किती बी ना, आम्हाला काय महाराज सांगायला पटलं तर घ्या, ना तर काय माझं घेणं देणं नाही. जीव जंतूला मारणं याचे नाव दया आहे का? हिंसा करणं म्हणजे दया नाही. मग ते कुठे कोणी असो, ढास त्याच्यात जीव नाही का? जेवढा हातीत जीव आहे तेवढा ढासात जीव आहे. एक हाती मारला काय आणि एक ढास मारला काय, पाप तेवढंच. म्हणून दया तिचं नाव. आणि ही दया संतांच्या जवळ होती, म्हणून ती दया त्यांच्या घरी असते, क्षमा त्यांच्या घरी असते. अष्टमहाशिरी ओळंगती द्वारे नवजती दुरी दवडिता, ते दुष्ट गुण न मिळे निशेष. चैतन्याचा वास झाला माझी पुढं, संतुष्ट हे चित्त सर्व काळ, सदा सर्व काळ. आणि तुटली हळहळ त्रिगुणाची. एवढे मधले सगळे फळ मिळतात. एक शेवटचं महत्वाचं फळ महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार आणि चालवी कामार होऊन या. देव त्यांचा दास होतो, हे महत्वाचं फळ आहे. वर्म जाणून भक्ती केली ना, जगाचा बाप दास होतो, दासित्व करतो. माझ्या चोकोबारांच्या पत्नीचं बाळत पण करावं. त्या कर्म मेळानं संदास केलेली ती बाळू ती नदीला दुहून माझ्या जगताच्या बापानं धुवावी. होऊन चालवी कामार होऊन या. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चलवतो. पण वारी आलं की वारीच येड लागावं, त्याच्याच लेकराची बाळूती धुतय. नाहीतर आम्हाला वारी आली की मग आता कसं करावं की पेरणीचं बी आलंय, तिला बी म्हैस धार काढू देत नाही, दुधाचं कसं आलं काय की आमच्याकडे. म्हणून तर मी ती म्हैस विकून टाकली. नको ती कशाला, अडथळाच नको बाबा. आता दोघं वारीला, त्याचाच भार चालवतो. आपलं अर्ध चित्त प्रपंचात गुंतलेलं असतं, मग अर्ध चित्त इकडं जावं बी वाटतं, पुन्हा इकडं नुकसान होतं. तुम्ही नुकसानीची पर्वा न करता वारी करा. नारदाच्या गादीवर सांगतो, नुकसानीची पर्वा न करता वारी करायला तयार व्हा. तुम्हाला वर्षभरात जेवढं मिळतंय त्याच्या दुप्पट देवानं पुढच्या वारीपर्यंत नाही दिलं तर मला या विचारायला. तुमचं पडलेलं कमी पडलेलं मी देतो, नाही दिल्यावर मग मला बोला परत. पण तुम्ही निश्चयानं वारीला, माग कसं होईल तसं होईल. तुका म्हणे घालू तयावरी भार, त्याच्यावर भार घाला निघा. पण आम्ही सगळा भार आमच्याच माथ्यावर घेतो, मीच करतो हो माझ्याशिवाय. अरे तू नसला बी तरी तिला कळ नाही का दुधात पाणी घालून दूधवाल्याला एकाला. तूच लय हुशार आहेस का, सगळं तिला माहिती असतंय दादा, तू चल वारीला. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम कुंडली कवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव टाळ्या वाजवा जरा लेकरासाठी आज सर्व भार तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार ते वरम जयाची हाती जयाची हाती भोवलिया जयाची हाती भक्तीचे ते वरम जयाची हती देव सर्व भार क्या बात है हरि बोल हाती क्या बात है वडून वडून विठ्ठल वर्मा
वा वा दयाचे ते हाती दया घरी शांती समाधान घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म वर्म दयाची हाती क्षमा दया क्या बात है क्षमा दया घरी शांती क्षमा दया वर्म दयाची हाती दया घरी शांती क्षमा दया घरी शांती क्षमा दया दयाची हाती भक्तीचे ते वर्म दयाची हाती दया घरी शांती क्षमा दया घरी शांती क्षमा दया क्षमा दया भक्तीचे ते वर्म दयाची हाती ज्याची हाती दयाची हाती
हाती भक्तीचे ते वरम दयाची हाती दया घरी शांती क्षमा दया
केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जीवरले पायी कपन पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे वडवडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका मने विठ्ठल जय जय विठ्ठल.